I am Gitanjali Parmeshwar Patil. Good morning to all my respected teachers, parents and dear friends. Today we have gathered to celebrate our national festival. 15 August it is our Independence Day. This is very important day for every Indian. British rule over India for many years. Our many freedom fighters fought against British. Then we got these freedom friends. Look at this national flag. It crosses Tiranga. It has three colors: orange, white and green. Ashok Chakra is the sign of progress. We have to salute it because it is our pride and dignity. Thank you everybody. Jai Hind, Jai Bharat. भारतीय स्वातंत्र्य दिनाविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने करा अशी माझी नम्र विनंती. दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. बलिदानामुळे मिळाले महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग चंद्रशेखर आझाद, एवढे बोलून माझे दोन शब्द संबोधले. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. आपण आज भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने साजरी करीत आहोत. आपला तिरंगा हा आपला मान आणि अभिमान आहे. केसरी रंग धैर्याचे, पांढरा रंग शांतता व सत्तेचे, तर हिरवा रंग समृद्धीचे आणि विकासाचे प्रतीक आहे. अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते. विद्यार्थी म्हणून आपली काही कर्तव्य आहे. आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे, शिक्षकाचा आदर केला पाहिजे आणि पालकांचे ऐकावे पाहिजे. एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. भारत माता की जय. 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनी देशावर प्रेम करावे आणि स्वच्छता राखावी, मन लावून अभ्यास करावा आणि भारताचे नाव उज्ज्वल करूया. एवढेच बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे आपली शान, आपला भारत जगात महान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव यज्ञिका सुनील परदेशी आहे. मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट आहे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया. मला माझा देश खूप आवडतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या मला बालक पालकांनो, आज संपूर्ण देशात भारतात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांनी संघर्ष केले. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत भूया छत्राखाली ऐक्य आपुले राखूया. चला चला रे आज तिरंगा या घाण्यावर मिरवूया. भीती नाम्हा मुडी कुणाची, अभेद छाती हिमालयाची. भय कशाला आक्रमणाचे, शूर शिपाई होऊया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. पाऊला का पुढे टाकू, भारत भूमी कीर्ती राखू. हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे व इथे जमलेले माझे मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाविषयी काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 हा
दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. असा सुवर्ण दिन आहे. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. आपण आज समाजात सगळीकडे बदनाम, गुन्हेगारी, फर्जगिरी, मारामारी, जातीयता, धर्मकारी या गोष्टी पाहिल्यावर मिळतात. हे सर्व पाहिल्यावर मनाला वाटते. हे मेरे वतन के लोगों, जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनकी याद करो कुर्बानी जो शहीद हुए हैं उनकी याद करो कुर्बानी. एवढे बोलून माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र.